नमस्कार मित्रांनो, मी उमेश सणस. दुसरं महायुद्ध खऱ्या अर्थानं गाजवलं स्वतः बदनाम होऊन ते अडॉल्फ हिटलरनं. हिटलरचा सगळ्यात जवळचा सहकारी होता एक, त्याचं नाव डॉक्टर जोसेफ गोबेल्स. गोबेल्स हा हिटलरच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष प्रचार मंत्री होता. हिटलर बरोबर त्यानं आत्महत्या केली. हिटलरवर त्याची अत्यंतिक निष्ठा होती. जोसेफ गोबेल्सचं नाव हे जगाच्या इतिहासात घेतलं जातं ते गोबेल्स नीती या नावानं. गोबेल्सनं प्रचाराची जी एक पद्धत सुरू केली, जी नीती सुरू केली, तिला गोबेल्स नीती असं म्हणायचं. डॉक्टर जोसेफ गोबेल्स स्वतः असं म्हणायचा की एखादी खोटी गोष्ट तुम्ही वारंवार सांगितली की लोकांना खरी वाटू लागते. एकच चुकीची गोष्ट तुम्ही 10 वेळा सांगितलीत की 11व्या वेळी ती खरी वाटू लागते. ती सातत्यानं सांगत राहायचं, ही पद्धत म्हणजे डॉक्टर जोसेफ गोबेल्स याची प्रचाराची नीती. हिटलरला जर्मनीमध्ये सत्तेवर आणण्यासाठी डॉक्टर जोसेफ गोबेल्स याच्या या प्रचार नीतीचा खूप मोठा उपयोग झालेला होता. खोट्या बातम्या द्यायच्या, माध्यमं आपल्या ताब्यात ठेवायची, लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या घटना आणि प्रसंग घडवून आणायचे, अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टर जोसेफ गोबेल्स हा हिटलरला सत्तेवर आणण्यासाठी करीत होता. आणि हिटलर सत्तेवर आल्यानंतर जर्मनीतला तथाकथित राष्ट्रवाद चेतवण्यासाठीही करीत होता. खोट्या, बनावट आणि नकली पद्धतीनं स्वतःचं प्रचार तंत्र राबवणं म्हणजे डॉक्टर जोसेफ गोबेल्स नीती. या नीतीचा वापर जगातल्या सगळ्या देशांमध्ये केला जातो. सर्व देशातले, सर्व प्रकारचे, सर्व पक्षांचे राजकारणी याचा वापर करीत असतात. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अशा डॉक्टर जोसेफ गोबेल्स नीतीनं प्रचार करणाऱ्या राजकीय पक्षांचा आणि राजकारण्यांचा शोध आपण घेतला पाहिजे. अत्यंत पारंपरिक पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाणारी काँग्रेस सारखी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखी संघटना ही अशा निवडणुकांमध्ये किती टिकेल असा प्रश्न पडावा, अशी आजची परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन ट्रेंड्स आलेले आहेत, प्रचाराच्या नव्या पद्धती आलेल्या आहेत. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रचार होतो आहे. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. परंतु आपल्या पारंपरिक मानसिकतेतून आजही काँग्रेस बाहेर पडत नाही. महाराष्ट्रामध्ये 2 विचारधारा काम करतायत. एक काँग्रेसची विचारधारा आहे, एक महाविकास आघाडीची धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे, आणि दुसरी विचारधारा ही महायुतीची हिंदुत्वाचा विचार सांगणारी अशी एक वेगळी विचारधारा आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं होताना दिसतो आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची यादी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर झाली आणि ती अंतिम यादी आहे. म्हणजे त्या यादीत बदल करायचे नाहीत, त्या यादीत कुठल्या दुरुस्त्या करायच्या नाहीत, किंवा त्या यादीला भारतीय जनता पक्षाला अन्य कोणाचं कन्फर्मेशन घ्यायचं नाही. भारतीय जनता पक्ष हा प्रचारात जसा आघाडीवर आहे, तसा विरोधकांची मतं खाण्याकरता काही वेगळ्या आघाड्या महाराष्ट्रात काम करतायत. आणि त्याचा करता करविता भाजपच असावा अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांनी एक आघाडी केलेली आहे. या आघाडीतर्फे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सगळ्या जागा आम्ही लढवणार असं दोघांनी जाहीर केलेलं आहे. बच्चू कडू यांना पुरोगामी संघटनांची, पुरोगामी विचारधारा असणाऱ्या लोकांची मतं जाणार आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे यांना इतिहासावर प्रेम करणाऱ्या, छत्रपतींच्या घरावर आणि घराण्यावर प्रेम करणाऱ्या आणि मराठा समाजातल्या लोकांची मतं जाणार आहेत. जर बच्चू कडू आणि युवराज छत्रपती संभाजीराजे हे या निवडणुकीला स्वतःच्या आघाडीतर्फे इतके उमेदवार न देता गप्प बसले, तर ही मतं कुणाकडे गेली असती? ही मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात गेली असती. या मतांची संख्या प्रत्येक मतदारसंघामध्ये कमी अधिक होऊ शकते. एखाद्या मतदारसंघात बच्चू कडू आणि युवराज संभाजीराजे यांना पडणाऱ्या मतांची संख्या ही 500 असेल, दुसऱ्या मतदारसंघामध्ये ती 5,000च्या दरम्यान जाईल, 7,000च्या दरम्यान जाईल. परंतु महाविकास आघाडीची लक्षणीय मतं जी आहे ती वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये
खाण्याचं काम जे आहे ते या आघाडीतर्फे केलं जाईल. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात सगळ्या जागा लढणार आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे. राज ठाकरेंना मिळणारी मतं ही मराठीच्या मुद्द्यावर मिळणारी मतं आहेत. राज ठाकरेंना मिळणारी मतं ही महाराष्ट्र धर्माच्या आधारावर मिळणारी मतं आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील मतांचा जनाधार पाहिला तर ही मतं जर राज ठाकरेंनी 288 जागा उभ्या केल्या नाहीत आणि नेहमीसारखा कोणाला तरी बिनशर्त पाठिंबा दिला तर राज ठाकरेंना मिळणारी मतं ही महाविकास आघाडीकडे गेली असती. ही मतं महाविकास आघाडीकडे जाऊ नयेत यासाठी राज ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये सर्व जागा लढवायला सांगितलेलं आहे का अशी शंका वाटावी असा प्रकार राज ठाकरे यांच्याकडून होतोय. राज ठाकरे यांच्या उमेदवारांना बहुतांश उमेदवारांना जे आहे ते मिळणारी मतं ही 500 ते 5 ते 10 हजाराच्या दरम्यान जातील. काही उमेदवार त्यांचे कदाचित निवडून येऊ शकतील आणि काही उमेदवार जे ते विजयाच्या जवळपासही जाऊ शकतील. परंतु 288 विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे उमेदवार उभे राहिले तर बहुतांश मतं राज ठाकरे हे ती मतं खातील की जी महाविकास आघाडीच्या पारड्यात जातील. वंचित बहुजन आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडीकडे ज्यांची मतं जाणार आहेत तीही मतं जी आहेत ती महाविकास आघाडीकडे जाणारी मतं आहेत. वंचित बहुजन आघाडी ही राज्यात बहुतांश जागेवर आपले उमेदवार उभे करते. अशा 3 आघाड्यांच्या पाठीमागं महाशक्ती म्हणून अप्रत्यक्षरित्या भाजप कार्यरत आहे असं वाटतं, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करतात हा प्रश्न आहे. भाजपची युद्धनीती, भाजपची प्रचार नीती, भाजपची लढण्याची वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याची तयारी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपनं केलेले छुपे हल्ले हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात येतात का आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता, कुवत किंबहुना मानसिकता तरी त्यांच्याकडे आहे का हा प्रश्न पडावा अशी भाजप विरोधी पक्षांची अवस्था आहे. भारतीय जनता पक्ष ही समोर असलेल्या विरोधकांवर तुटून पडते आणि त्यांच्याशी लढते असं नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर आलेल्या शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याशी देखील भारतीय जनता पक्ष फारसं जुळवून घेत नाही. अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही एकनाथ शिंदेना जादा जागा दिल्या, अजित पवारांना मंत्रिमंडळात फक्त माप दिलं, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देत असताना आम्ही त्याग केलेला आहे. आता त्याग करण्याची वेळ तुमची आहे हे अमित शहा यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. म्हणजे आपल्या सहकार्यांवर देखील कुरघोडी करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कमी पडत नाही. आपल्या सहकार्यांवर कुरघोडी करून आणि आपल्या विरोधकांपेक्षा 4 पावलं प्रचारामध्ये पुढे गेल्यानंतर हे विरोधक भारतीय जनता पक्षाला कुठं गाठू शकतील हा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधला महाराष्ट्रातला काँग्रेस जन हा भाजपला कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो हा प्रश्न आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एखादा थिंक टँक आहे का की जो या सगळ्यावर विचार करेल आणि उत्तर शोधेल हा प्रश्न आहे. समाज माध्यमांवर भाजपचा प्रचार करण्यासाठी अनेक ट्रोलर्स काम करतात. अनेक वेगवेगळ्या व्यक्ती आणि संघटना ज्या आहेत ते भाजपचा विचार, भाजपचं काम आणि भाजप हा महाराष्ट्रासाठी कसा गरजेचा आहे ते सातत्यानं लोकांसमोर सांगतायत. समाज माध्यमांवरच्या लढाईमध्ये उत्स्फूर्तपणानं काम करणारे काही युवक की जे काँग्रेस पक्षाशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाशी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी संबंधित नसताना या धर्मनिरपेक्ष विचारधारेशी ते संबंधित आहेत म्हणून ते या पक्षांचा प्रचार करतायत. परंतु तिथेही भाजपनं आघाडी घेतलेली आहे. अशा सर्व पातळीवर जर भाजप पुढे जाणार असेल तर भाजपच्या या अनोख्या युद्ध नीतीला, या प्रचार नीतीला जे आहेत ते महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना उत्तर देता येईल का? खरं तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या विरोधी पक्षांना केवळ भाजपशी लढायचं नाहीये, त्यांना निवडणूक आयोगाशी लढावं लागणार आहे, ईडीशी लढायचंय, सीबीआयशी लढायचंय, इन्कम टॅक्सशी लढायचंय आणि सगळ्या व्यवस्थेशी लढायचं. एकाच वेळी भाजप बरोबर त्यांना याही व्यवस्थेतल्या या सगळ्या घटकांबरोबर युद्ध लढायचंय आणि ते जिंकायचं असेल तर स्वतःच्या काही स्ट्रॅटेजीज त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे.
भारतीय जनता पक्षाची मतं खाण्यासाठी काँग्रेसनं अशा काही लोकांना उभं करण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असा काही कार्यक्रम आहे का की जो कार्यक्रम राबवल्यानंतर भारतीय जनता पक्षाची मतं कमी होतील किंवा भारतीय जनता पक्षाकडे जाणारा मतदार विभागला जाईल? तर असा काहीही प्रकार नाही. मतदारांच्या याद्यांमध्ये फेरबदल केले गेलेले आहेत आणि अनेक मतदार याद्यांमधून महाविकास आघाडीला थोडस झुकतं माप देणाऱ्या मतदारांच्या याद्या ज्या आहेत ते गायब केलेल्या आहेत असा आरोप जो तो महाराष्ट्रातल्या नव्या मतदार याद्यांबद्दल केलेला आहे. मग ह्या नव्या मतदार याद्या तयार केल्या जात होत्या, प्रसिद्ध केल्या जात होत्या, त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी काय करीत होते? ते सजग का राहत नाहीत? ईव्हीएमच्या बाबतीमध्ये हरियाणामध्ये जे जे प्रकार घडलेले आहेत त्याची दखल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं घेतलेली आहे का? त्याची दखल घेऊन जे आहे ते त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांनी एखादी यंत्रणा उभी केलेली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती नकारात्मक आहेत. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात वातावरण चांगलं आहे, लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे हे दिसत असताना प्रचारामध्ये मात्र महाविकास आघाडी मागं पडलेली आहे आणि महायुतीतला एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षानं प्रचारामध्ये कमालीची आघाडी घेतलेली आहे असं सुरुवातीचं प्राथमिक चित्र आहे. हे चित्र उभं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची यंत्रणा आहे. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची त्यांची विचारधारा आहे, त्यांचं थिंक टँक आहे. निर्लसपणानं काम करणारे, कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी समर्पित असलेले कार्यकर्ते जे आहेत ते इतर पक्षांकडे तुलनेनं कमी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे कार्यकर्ते ठामपणानं उभे आहेत. ते प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करणं आणि त्या उमेदवाराला सहानुभूती मिळण्याकरता वैयक्तिक धडपड करणं हे प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सर्व शक्तीनिशी करतायत. या अशा निर्लसपणानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काही नवीन युक्त्या, काही नवीन प्रचाराच्या पद्धती ज्या आहेत ते सुरू केलेले आहेत का? याही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे एका बाजूला निवडणुकीची सगळी आधुनिक तंत्र आत्मसात करून लढणारा भारतीय जनता पक्ष, निवडणूक हे युद्ध आहे असं समजून त्या युद्धाला सामोरं जाणारे भाजपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक, आणि दुसऱ्या बाजूला अजूनही पारंपरिक पद्धतीनं दिल्लीमध्ये मतदार याद्यांबद्दल, उमेदवारांच्या संख्येबद्दल आघाडीमध्ये घोळ घालत बसलेले काँग्रेस जन आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एकत्रित विचार केला तर हे एक विषम युद्ध आहे असं दिसतं. या युद्ध लढण्यासाठी, या युद्धात विजय मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याचं आकलन जे आहे ते भाजपच्या विरोधकांना आहे असं वाटत नाही. भाजपनं आपल्यातर्फे मतं खाण्याकरता वेगवेगळ्या उमेदवारांना, आघाड्यांना, पक्षांना फंडिंग करून जे आहे ते महाविकास आघाडी पुढे उभं केलेलं आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर जिथे होईल तिथं 5-7 हजार मतांचा फरक सुद्धा खूप मोठा होणार आहे. 8-10 हजार मतांचा फरक सुद्धा जो आहे तो खूप मोठा होणार आहे. अशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, युवराज संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष आणि बच्चू कडू यांचा पक्ष या सगळ्यांना मिळणारी मतं जी आहेत ती महाविकास आघाडीसाठी मारक ठरणार आहे. या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी विरोधकांकडे कोणत्याही प्रकारची आयडिओलॉजी नाही, विरोधकांकडे कोणत्याही प्रकारची तयारी नाही आणि म्हणून सगळं वातावरण अनुकूल असताना सुद्धा महाविकास आघाडी जी आहे ती निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जी आहे ती पाठीमागे जाताना दिसते. आम्हाला किती उमेदवार पाहिजेत, तुम्हाला किती उमेदवार पाहिजेत याच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये जे ते वाद, कुरघोडे आणि संघर्ष झाले. आम्ही कोणत्या जागा लढवणार, तुम्ही कोणत्या जागा लढवणार हे सुरू होण्याच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा म्हणून संजय राऊतांनी पुरेसा गोंधळ घालून झाला. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावाती प्रचार, डॉक्टर्स गोबेल्स नीतीनं विरोधकांवर तुटून पडण्याची त्यांची नीती, याचं आकलन जर विरोधकांनी करून घेतलं नाही तर विरोधकांची अवस्था जी आहे ती हरियाणा सारखी होऊ शकते. अजूनही महाविकास आघाडीनं
आणि महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. हे सावध होण्यासाठी महाविकास आघाडीकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत का? महाविकास आघाडीतला एखादा नेता त्यासाठी काही धडपडतोय का? तो कोणी असं धडपडताना दिसत नाही. महाविकास आघाडीचा मतदार जो आहे तो फक्त आपल्याकडे राहावा, आपल्या एकट्याकडे टिकावा, त्याचं विभाजन होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत. निर्भय बनो सारख्या कार्यक्रमाचा उपयोग लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला झाला होता. निर्भय बनोचे कार्यक्रम हे या 3 पक्षांनी प्रायोजित करून 2 ऑक्टोबर पासून सगळ्या महाराष्ट्रात सुरू केले असते तर महाविकास आघाडीचा मतदार अधिक संघटित झाला असता. परंतु निर्णय शक्ती कमी आहे, थिंक टँक कुठला नाहीये आणि निर्लसपणानं निस्वार्थीपणानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्यामुळे जे आहे ते महाविकास आघाडी या भाजपच्या झंझावाताला तोंड देण्यासाठी पुरेशी सक्षमपणानं या लढाईमध्ये उतरताना दिसत नाही. या लढाईचं गांभीर्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या लक्षात आलं असतं तर त्यांनी आपल्यातून निघून गेलेल्या 40 आमदारांच्या विरुद्ध सक्षम उमेदवार देणं आणि त्यांच्या सक्षम उमेदवारांचा प्रचार सुरू करणं हे काम तातडीने केलं असतं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, विदर्भातल्या या जागा आम्हाला द्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या या जागांवर आमचा हक्क आहे असं सांगून आणि त्यासाठी वाद घालून जे आहे ते महाविकास आघाडीतल्या स्वतःच्या दुबळेपणाची जाणीव जी आहे ती महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांनी जी आहे ती करून दिली. भारतीय जनता पक्ष आणखी काय करतोय? भाजप माझा नावाचा एक चॅनल आहे अशी टीका ज्या चॅनलवर झाली त्या चॅनलनं महाविकास आघाडी कुठली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतंत्र निवडणूक लढवणार, महाविकास आघाडीची छकल झाली अशा बातम्या 2-3 दिवसापूर्वी लावल्या. त्या बातम्या लोकांनी मनमोकळेपणानं बघितल्या आणि एन्जॉय केल्या. त्या बातम्या बघणारे महाविकास आघाडीचे मतदार संभ्रमात पडले. समोर विजय दिसत असताना ही माणसं एकमेकांशी का भांडतायत असा प्रश्न महाविकास आघाडीच्या मतदारांना पडला. गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती 2 वेळा पुढे ढकलली गेली आणि भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली तरी महाविकास आघाडीतल्या काँग्रेसची, शरद पवारांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सुद्धा उमेदवारांची पहिली यादी जाहीर व्हायला जो आहे तो विलंब होतोय. शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली परंतु आमची यादी अंतिम नाही, यात बदल होऊ शकतो, काही जागा मित्रपक्षांना जाऊ शकतात असं अजूनही त्यांना सांगावं लागतंय. हा सगळा प्रकार जो आहे तो भाजप विरोधकांचा असंघटितपणा आणि विस्कळीतपणा दाखवणारा प्रकार आहे. एवढ्या महत्वाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना, एवढ्या संघर्षमय निवडणुकीमध्ये उभं राहत असताना आणि भारतीय जनता पक्षासारखा अतिशय कणखर असा विरोधक समोर असताना जर या पद्धतीनं महाविकास आघाडी आपलं वर्तन ठेवत असेल तर महाविकास आघाडीचा विजय वाटतो तेवढा सोपा नाही हे सांगण्याची वेळ आलेली आहे. ज्या अर्थी मुख्यमंत्री पदासाठी भांडणं चालू आहेत त्या अर्थी आपला विजय होईल असं काँग्रेसला वाटतंय, राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय आणि शिवसेनेलाही वाटतंय. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा हे संजय राऊतांनी सांगून झालं. शरद पवारांनी महाराष्ट्रातली फार मोठी जबाबदारी जयंतराव पाटील यांना घ्यायचंय हेही सांगून झालं आणि नाना पटोलेंनी मी मुख्यमंत्री होऊ शकतो, माझी इच्छा आहे हेही सांगून झालं. असला सगळा प्रकार करण्यापेक्षा आपल्या कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या सीट निवडून येतील, कोणत्या मतदारसंघामध्ये आपल्याला पोहोचलं पाहिजे, त्यापासून वेगवेगळ्या गोष्टीसाठी दूर कसा जाईल यासाठी महाविकास आघाडी कोणतेही आणि कसलेही प्रयत्न करताना दिसत नाही. महाविकास आघाडीतला हा असंघटितपणा, महाविकास आघाडीचं हे अपयश हे भाजपला यशाच्या जवळ तर घेऊन जात नाही ना अशी शंका तज्ञ लोकांना आल्याशिवाय राहत नाही. हरियाणामध्ये महाविकास आघाडी निवडून येईल, हरियाणामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांना चांगला यश मिळेल असं तिथल्या पत्रकारांना वाटत होतं, माध्यमांना वाटत होतं, जनमताचे कौलही तसेच होते. परंतु ईव्हीएमचा केला गेलेला वापर, छोटे छोटे घटक पक्षांना मिळालेली लक्षणीय मतं यामुळं काँग्रेसचा हातातोंडाशी आलेला विजय दूर गेला.
हरियाणातल्या अपयशापासून काँग्रेस काही शिकलेली आहे का, हा प्रश्न पडतो. हरियाणातल्या अपयशापासून काँग्रेस काही शिकली असेल तर काँग्रेसचं हे शिकणं काँग्रेसच्या वर्तनातून दिसलं पाहिजे. शरद पवारांना कोणत्या थिंक टँकची आवश्यकता नाही. हा माणूस एकटा विचार करतो आणि एकटा त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करतो. परंतु इतर पक्षांना बरोबर घेऊन संघटितपणानं आपली मतं टिकवणं, लोकसभेमध्ये ज्या ज्या मतदारसंघात आपण आघाडी घेतली होती त्या मतदारसंघात आपली आघाडी कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं, असे कोणतेही प्रकार एका बाजूला महाविकास आघाडी करताना दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला अतिशय आक्रमकपणानं डॉक्टर जोसेफ गोबेल्स नीतीप्रमाणे प्रचार करणारी भाजप जी आहे ती एखाद्या झंझावाताप्रमाणे विरोधकांच्या अंगावर येते, आपल्या सहकारी पक्षांच्या अंगावर येते. असं प्राथमिक चित्र जे आहे त्या सध्याच्या स्थितीला आजच्या तारखेला समोर दिसत आहे. असं चित्र जेव्हा आपण पाहतो, असं चित्र जेव्हा सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळी सामान्य माणसाला एकच गोष्ट लक्षात येते की महाविकास आघाडीचा विजय हा त्यांना वाटतो तेवढा सोपा नाही. महाविकास आघाडीला जिंकायचं असेल आणि या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, या संघर्षामध्ये पुन्हा लिडिंग यायचं असेल तर महाविकास आघाडीला संघटितपणानं काम करावं लागेल. भाजपचा थिंक टँक ज्या गोष्टीवर काम करतोय त्याला उत्तर द्यावं लागेल. या छोट्या छोट्या पक्षांकडे आपल्या विचारधारेची मतं जाणार नाहीत याच्यावर काम करावं लागेल. भारतीय जनता पक्षाची मतं कशी विभागली जातील याच्यावर काम करावं लागेल. भाजपनं जिथं जिथं सत्ता मिळवलेली आहे तिथं तिथं विकास का झाला नाही हेही सांगावं लागेल. आणि महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हेही सांगावं लागेल. हा सगळा प्रकार एका बाजूला विरोधकांसाठी म्हणजे महाविकास आघाडीसाठी अतिशय अवघड वाटत असताना भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नुसती आघाडी घेतलेली नाही तर दिमागदार आघाडी घेतलेली आहे. सुरुवात झालेली आहे, सामना रंगतदार होणार आहे. यातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी म्हणजे महाविकास आघाडीनं बोध घेण्याची गरज आहे, पण त्याही पेक्षा यातून अधिक सावध होण्याची आवश्यकता ही एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांना आहे. ते जर यात सावध झाले आणि त्यांना जर यात काही करता आलं तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व राहणार आहे. अन्यथा विरोधकांसारखीच त्यांचीही अवस्था निवडणुकीनंतर झाल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये असं दिसून आलं की शिवसेना उद्धव ठाकरे यांची मतं आणि यांचा मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला मतं द्यायला जागृत दिसला. काँग्रेसच्या मतदारांनी ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतं दिली आणि म्हणूनच काँग्रेसचे उमेदवार अनेक ठिकाणी जिंकल्यानंतर ते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले किंवा शिवसेनेचे उमेदवार जिंकल्यानंतर त्यांनीही शरद पवारांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडला नाही. भाजपच्या पारंपरिक मतदारांनी अजित पवारांना मतं दिली नाहीत आणि अजित पवारांचा पारंपरिक मतदार जो आहे तो भाजपकडे मतं द्यायला उभा राहिला नाही. भाजपच्या पारड्यात त्यांनी आपली मतं टाकली नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा या कमकुवत गोष्टी आहेत, त्याच्यावरही भाजपला लक्ष देणं गरजेचं आहे. संघाचा शिस्तबद्ध स्वयंसेवक हा त्याच्यावरही काम करायला लागलेला आहे. हे अप्रत्यक्षरित्या फील्डवर काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना जाणवत आहे, सामान्य माणसाला जाणवत आहे. याची जाणीव स्वतःची करून महाविकास आघाडीनं जर स्वतःमध्ये बदल करून घेतले तर ही लढाई अधिक संघर्षमय होईल, ही लढाई अधिक रोमांचक होईल. एकतर्फा निवडणूक महाविकास आघाडीच्या पारड्यात जाईल असं वातावरण निवडणुकीपूर्वी असताना भारतीय जनता पक्षानं ही लढाई एकतर्फा होणार नाही असं प्राथमिक चित्र जे आहे ते महाराष्ट्रापुढे उभं केलेलं आहे. पुढं काय होतं हे बघणं रोचक आहे, रोमांचक आहे आणि त्याच्याबद्दलची उत्सुकता जी आहे ती सर्वांना वाटेल अशी परिस्थिती आहे. तूर्त इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.